तर ह्या आमच्या सगळ्या आईंच्या मैत्रिणी आहेत. तर या अथर्व शीर्षाचं पठण करायला दरवर्षी येतात ॲक्च्युली आणि ते खूप छान करतात. प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्ता मम गीते तं तं नमेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनश्चन्द्रचूडी स विद्यावान् भवति इति अथर्वणवाक्यं रथं चतुर्थं लम्बोदरं भजं च षष्ठं विकटमेव च विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि संध्याव्यापयेन्न वयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्याति लभते विद्या ददाति लभते धनम्. ओम गं गणपतये नमः. ओम इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय नदेयम् यो यदि मोहात्तस्यति स पापः. ओम गं गणपतये नमः. 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 गणपतये नमः. ओम गं 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 गणपतये. सन्मयी पण आली तुम्हाला. कोण कोण आहे? सगळ्या आजी आहेत सन्मयी. मिरची मिरची. तर मंडळी, असा अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आमच्याकडे दरवर्षी होतो आणि या वर्षी सन्मयी झाल्यानंतर खरं सांगू का लक्षात आले की मी लहान असताना हे फार सहजपणे होऊन गेले, पण आताच्या या इंग्रजी माध्यमाच्या आणि डिजिटलायझेशनच्या जगात हे फार रुजवणं कठीणही असू शकतं असं वाटलं. आणि त्यामुळे ही बाळकडू आपण दिलं पाहिजे आपल्या मुलांना हे आई झाल्यावर खरंच लक्षात आलं. त्यामुळे हा आमचा छोटासा प्रयत्न असेल आणि असं बरंच काही प्रयत्न सुरू करू आणि करत राहू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.